हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण मॅट्रिक्स हा टॉपिक स्टार्ट केलेला. ठीक आहे. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डेफिनेशन ऑफ डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर सेकंड अँड थर्ड मॅट्रिक्स. ठीक आहे. सो बघा, द डिटर्मिनंट ऑफ एनी स्क्वेअर मॅट्रिक्स इज डिफाईन्ड इफ आपण कोणत्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कधी काढू शकतो, तो एखादा कोणता पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. ठीक आहे. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए इज डिनोटेड बाय दिस मॉड ऑफ ए, असं डिनोट करतो आहे आपण डिटर्मिनंट ऑफ ए. ओके. ऑर ओनली आपण DET ऑफ ए असं लिहायचं, डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. इन विच एव्हरी element is same as the corresponding element of matrix A and whose order is the same as that of A. Thus, so बघा, if A is a square matrix, A is equal to, मग त्याची ऑर्डर काय असणार, रोज कोणत्याही स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम्स काय असतात, इक्वल असतात. सो कसं लिहिणार आपण, A इज इक्वल टू मॅट्रिक्स AIJ N क्रॉस N. ठीक आहे. दोन्ही सेम असतात, N क्रॉस N. देन डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू मॉड ऑफ A, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ A इज ऑफ ऑर्डर N. ठीक आहे. सो एक्झाम्पल बघा, ए हा एक आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स दिला आहे, -2 4 3 1. ह्याची ऑर्डर काय आहे, 2 रो 2 कॉलम, म्हणजेच 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. देन डिटर्मिनंट ऑफ ए आपण कसा फाईंड करतोय, देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ -2 4 3 1. हे सॉल्व कसं करायचं, -2 × 1 -4 × 3. मग काय येईल आन्सर, -14. ठीक आहे. आता 3/3चा बघूया. सेकंड एक्झाम्पल, ए इज इक्वल टू, ए हा मॅट्रिक्स आहे, 4 3 2 1 5 -7 3 -1 2. ह्याची काय ऑर्डर, 3/3. म्हणजेच ह्याचा आपण डिटर्मिनंट फाईंड करू शकतो, कारण हा काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 4 3 2 1 5 -7 3 -1 2. आता बघा कसं सॉल्व करायचं. 2/2 मध्ये आपण डायरेक्ट तिरकस गुणाकार करून लिहित होतो. ठीक आहे. मग इथं कसं करणार, आता फर्स्ट इलेमेंट इथं काय करायचं, A11 A12 आणि A13 हे असं आपण घेणार आहे. आता सपोज आपण A11 घेतला, A11 काय आहे, 4 आहे. मग 4 ज्या रोमध्ये आहे ती रो सोडायची आणि ज्या कॉलममध्ये आहे ते कॉलम सोडायचा. ठीक आहे. मग कोणती रो आपण सोडणार, फर्स्ट रो सोडली, 4 फर्स्ट रोमध्ये आहे, मग फर्स्ट रो सोडली, फर्स्ट कॉलम सोडला, मग राहिला काय, ते जर सोडलं तर 5 -7 -1 2. आणि हा ॲज अ डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार. नेक्स्ट स्टेप काय करणार, आता पहिल्यांदा आपण 4 घेतलं, मग काय करणार, मग इथं अल्टरनेट साईन, आता इथं +4 घेतलं, नेक्स्ट -3, मग +2 असं. मग नेक्स्ट काय येणार, -3 ऑफ, मग 3 कोणत्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये आहे, ती रो सोडायची आणि 3 सेकंड कॉलममध्ये आहे ते सोडायचं. म्हणजे 3 असणारी रो आणि असणारा कॉलम सोडायचा. मग राहिलं काय, 1 -7 3 2 हे राहतात. मग त्यांचं काय करायचं, परत डिटर्मिनंट सॉल्व करायचं, म्हणजेच 1 × 2 -3 × -7 असं आपण करणार. ठीक आहे प्रोसिजर. मग बघा काय येणार, 4 × काय येईल, 5 × 2 10 -1 × -7 7. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, A12 घेणार आणि मायनस घेणार, -3 ऑफ, मग 3 ज्या रोमध्ये आहे आणि ज्या कॉलममध्ये आहे ते सोडलं आणि बाकीच्याचा डिटर्मिनंट फाईंड केला, म्हणजेच 1 × 2 काय आलं 2, -3 × -7 काय आलं +21. नेक्स्ट A13 म्हणजेच +2, मग 2 ज्या रोमध्ये आहे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडायचा आणि राहिलेल्याचा डिटर्मिनंट फाईंड करायचा. ठीक आहे. मग काय येईल, +2 × 1 × -1 -3 × 5 -15. मग हे सगळं आपण सॉल्व करणार आणि आन्सर काढणार. मग काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 12 -69 -32. मग टोटल आन्सर काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -89. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. काय डेफिनेशन बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज सेड टू बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. जर कोणत्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत असेल तर तो काय असतोय, सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर डिटर्मिनंट नॉन 0 असेल तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल दिले आपल्याला, ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे 2 4 -1 3 0 2 -2 1 3.
मग आता आपल्याला हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे चेक करायचं. मग त्यासाठी काय काढायला लागणार, डिटर्मिनंट फाइंड करायला लागणार. मग काय येईल बघा, देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2 4 -1 3 0 2 -2 1 3. आता आपण बघितलं 3/3चा डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा. पहिला काय करायचं, 2 घ्यायचं, 2 इंटू 0 × 3 0 -2, देन -4 घेणार, -4 आणि राहिलेल्याचा डिटर्मिनंट काय येईल 9 + 4. नेक्स्ट -1, आपण अल्टरनेट प्लस मायनस घेतो आहे, पण इथं आता -1 आहे आणि मग ते काय येईल, मग आहे असं येईल कारण आपण +1 + a1 3 घेतो आहे. ठीक आहे, मग -1 ऑफ राहिलेल्याचा डिटर्मिनंट काय येईल 3 - 0. मग हे सॉल्व केल्यावर बघा काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -4 -52 -3. मग आन्सर काय येईल -59, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच हा मॅट्रिक्स काय आहे, नॉन सिंग्युलर आहे. देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे, नेक्स्ट बघणार आहे आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. सो फर्स्ट आहे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे, बघा, 2 मॅट्रिक्स ए अँड बी आर सेड टू बी इक्वल इफ, पहिली कंडिशन काय, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू ऑर्डर ऑफ बी पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स ऑफ ए अँड बी आर सेम. ठीक आहे, 2 मॅट्रिक्स इक्वल आहे तसं आपण कधी म्हणणार, त्यांची ऑर्डर सेम पाहिजे आणि त्यातले इलेमेंट्स पण सेम पाहिजेत, करस्पॉन्डिंग इलेमेंट्स. ठीक आहे, सो बघा एक्झाम्पल पहिला आहे, इफ ए इज इक्वल टू 15 14 12 10, ह्याची ऑर्डर काय 2/2. बी दिला आहे 15 14 10 12, ह्याची ऑर्डर आहे 2/2. आणि सी दिला आहे 15 14 10 12, ह्याची पण ऑर्डर आहे 2/2. आता जर आपण बघितलं तर सगळ्याची ऑर्डर 2/2, म्हणजे ऑर्डर फर्स्ट कंडिशन फुलफिल होते. आता सेकंड कंडिशन चेक करायची आहे की करस्पॉन्डिंग इलेमेंट्स पण सेम आहेत की नाही. आता सपोज आपण ए आणि बी हा मॅट्रिक्स कन्सिडर केला तर फर्स्ट रो काय 15 14 बरोबर आहे, पण सेकंड रो जर बघितली तर एमध्ये काय 12 10 आणि बीमध्ये काय 10 12, म्हणजे हे इक्वल नाही आहेत. म्हणजे त्या सेम इलेमेंट सेम जागी पाहिजेत, पण इथं इक्वल होत नाही. त्यामुळे ए काय येणार, ए नॉट इक्वल टू बी. आता बी आणि सी जर चेक केलं तर फर्स्ट रो काय 15 14 सेम आहे, नेक्स्ट रो 10 12 सेम आहे, म्हणजे बी इक्वल टू सी हे होऊ शकते बाय डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी. ठीक आहे, सो सेकंड एक्झाम्पल बघा, ए इज इक्वल टू काय मॅट्रिक्स 2 4 1 -1 0 0. आता ह्याची ऑर्डर काय आहे, 2 रो म्हणजे 2 क्रॉस 3 कॉलम 2/3 ह्याची ऑर्डर झाली. आणि बी हा मॅट्रिक्स दिला आहे 2 -1 4 0 1 0. ठीक आहे, ह्याची ऑर्डर काय 3 रो 2 कॉलम म्हणजे 3/2 आहे ह्याची ऑर्डर. ठीक आहे, मग जर आपण बीचा ट्रान्सपोज काढला, कसं डिनोट करतोय, b⁻t बीचा ट्रान्सपोज. मग ट्रान्सपोजमध्ये आपण रो आणि कॉलम फक्त एक्सचेंज करतोय. ठीक आहे, मग ह्याची ऑर्डर काय होईल 2/3 होईल. मग आता फर्स्ट बीचा ट्रान्सपोज म्हणजे काय करणार, फर्स्ट रो जो आहे ते फर्स्ट कॉलम कन्सिडर करणार. फर्स्ट रो काय 2 -1, मग इथं b⁻² ट्रान्सपोजमध्ये फर्स्ट कॉलम लिहिणार तो. नेक्स्ट काय 4 0 तो सेकंड कॉलम लिहिणार आणि नेक्स्ट रो काय 1 0 तो थर्ड कॉलम लिहिणार. ठीक आहे, मग आता ए आणि b⁻t म्हणजेच बीचा ट्रान्सपोज जर बघितलं तर सगळे इलेमेंट्स इक्वल आहेत आणि ऑर्डर पण सेम आहे. ठीक आहे, इथं ए आणि बी हे सेम असू शकत नाहीत कारण ऑर्डरमध्येच फरक आहे. ठीक आहे, मग हियर ए नॉट इक्वल टू बी बट ए इक्वल टू b⁻t म्हणजेच बीचा ट्रान्सपोज बाय डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, इफ ए इज एनी मॅट्रिक्स अँड के इज अ स्केलार, then matrix obtained by multiplying each element of A by the scalar K is called scalar multiple of the given matrix A and it is denoted by K into A. K हा कोणता पण आपण स्केलार घेतला आहे आणि A हा कोणताही मॅट्रिक्स घेतला आहे. मग K into A म्हणजेच काय, स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स A. मग जेव्हा एखाद्या नंबरनं आपण त्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याच्यातल्या ईच इलेमेंटला मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, बघा, दस इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू aij ऑर्डर m क्रॉस n अँड के इज एनी स्केलार, देन के इंटू ए काय येईल, aij काय असतात, ए मधले इलेमेंट्स असतात. मग के इंटू ए काय येईल, के इंटू aij ऑफ ऑर्डर m क्रॉस n. हियर द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए अँड के ऑफ ए आर सेम. ठीक आहे, एक्झाम्पल बघा,
फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 2 4 3 5 -1 -2 ह्याची ऑर्डर काय आहे 3/2 अँड के इज इक्वल टू 2/3 दिला आहे आपल्याला आणि फाइंड करायचं आहे के इंटू ए. ठीक आहे, म्हणजेच काय इथं स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स ए. मग केची व्हॅल्यू काय दिलं के इंटू ए फाइंड करायचं आहे. केची व्हॅल्यू काय 2/3 ऑफ ए. मग 2/3 ए या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय होणार. मग 2/3 ऑफ मॅट्रिक्स ए लिहिला. मग काय करणार आपण त्या स्केलारनं म्हणजेच 2/3 प्रत्येक मॅट्रिक्सच्या इलेमेंटला मल्टिप्लाय आतमध्ये मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, मग 2/3 इंटू 2 म्हणजेच काय 4/3. 2/3 इंटू 4 म्हणजेच 8/3. 2/3 इंटू 3 काय येईल 2 येईल. 2/3 इंटू 5 10/3. 2/3 इंटू -1 -2/3. 2/3 इंटू -2 -4/3. ठीक आहे, हे काय झालं 2/3 इंटू एचं ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए हा मॅट्रिक्स दिला आहे x² x² x³ x³ x⁴ x⁵ 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 x⁶ आणि एक्सप्रेस काय करायचं आहे a इज इक्वल टू x² इंटू बी वेअर बी इज अ 3/3 मॅट्रिक्स. म्हणजे ए हा असा एक्सप्रेस करायचा आहे x² इंटू बी आणि बी हा मॅट्रिक्स काय आला पाहिजे 3/3 ऑर्डरचा आला पाहिजे. आता तुम्ही ए हा जर मॅट्रिक्स बघितला तर आपण या सगळ्या एलिमेंट्समधून x² कॉमन काढू शकतो आहे. ठीक आहे, मग काही सिन्स x² इज अ कॉमन फॅक्टर ऑफ ईच एलिमेंट ऑफ ए इट कॅन बी टेकन आउटसाइड द मॅट्रिक्स ए. ठीक आहे, जो कॉमन आहे तो आपण मॅट्रिक्सच्या आउटसाईड घेऊ शकतो आहे. मग काय येईल x² कॉमन आहे मग तो आपण बाहेर लिहू शकतो मॅट्रिक्सच्या. मग काय कसं येईल मॅट्रिक्स ए इज इक्वल टू x² इंटू x² जर कॉमन घेतलं फर्स्ट रोमधून तर काय येईल फर्स्ट इलेमेंट 1 सेकंड इलेमेंट 1 थर्ड इलेमेंट काय x शिल्लक राहील. ठीक आहे, तसंच सेकंड रोमधून पण आपण x² कॉमन घेतलं तर काय येणार x² x³ शिल्लक राहील आणि थर्ड रोमधून पण x² कॉमन घेतलं तर काय राहील x³ x⁴ x⁵. मग आपण तुम्ही बघू शकता आपण एक्सप्रेस केलं एला x² इंटू बी आणि बी काय 3/3चा मॅट्रिक्स म्हणजेच बी काय मिळाला आपल्याला 1 1 x x² x³ x³ x⁴ x⁵. म्हणजे आपल्याला जी कंडिशन दिलेली त्या कंडिशनमध्ये ए आपण एक्सप्रेस केला. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.